शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। आज आपण गजानन महाराजांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे झुणका कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। झुणका भाकर हे सर्वात आवडते पदार्थ आहे गजानन महाराजांचे, हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। तर हा विदर्भ गावरान आणि गजानन महाराजांचा नैवेद्याचा झुणका कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। तर हा झुणका बनवायला अगदी सोपा आहे। एखाद्या दिवशी भाजीला काही नसलं अशा वेळी हा झुणका तुम्ही बनवू शकता। चला तर मग तो कसा बनवायचा ते आपण बघूया। सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यात मी अर्धा प्याला तेल घातलेला आहे। त्यात पाव चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की त्यात आपण जिरे घालूया। जिरे चटकले की त्यात आपल्याला 3 मध्यम आकाराचे कांदे घालायचे आहे आणि मी असे लांब पातळ चिरून घेतलेले आहे कांदे। छान असं परतवून घ्यायचं आहे। आता त्यात 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घालायचे आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिरच्या कापून घातलेल्या आहे। आता कांदा, कढीपत्ता, मिरच्या छान असं परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडासा सॉफ्ट करायचा आहे, कांद्याचा कलर आपल्याला चेंज करायचा नाही आहे। तर बघा कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे। यात तुम्हाला वाटलंच तर तुम्ही लसूण जिऱ्याची पेस्ट घालू शकता, मी इथे स्किप केलेला आहे। आता आपल्याला घरचे ड्राय मसाले घालायचे आहे। इथे मी पाव चमचा हळद घालती आहे, सोबतच आपल्याला तिखट घालायचं आहे। 1 चमचा तिखट घालती आहे मी। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। तर मी इथे 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। टोमॅटो पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होणार नाही तोपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। बघा टोमॅटो मस्त सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे। इथे मी 2 वाटी बेसन घालती आहे। हे सर्व आपल्याला मध्यम गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे। जेवढे साहित्य सांगितले आहे म्हणजे कांदा, टोमॅटो जेवढा आपण वापरलेला आहे त्यासाठी 2 वाटी बेसन पुरेसा आहे। बेसन टाकल्यावर आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान असं मिक्स झालं की त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी थोडंसं पाणी घालती आहे, एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस जे आहे ते अगदी लो करायची आहे आणि लो गॅसवर झाकून छान असं 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनी बघूया झुणका जो आहे आपला मस्त असा रेडी झालेला आहे, छान शिजलेला पण आहे। आपल्याला याला लो गॅसवरच शिजवायचं आहे। छान बेसन जे आहे ते पण आपलं छान असं शिजलेलं आहे। झुणका आपला मस्त असा रेडी झालेला आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालती आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। झुणक्याचा तुम्ही मस्त असा कलर बघू शकता, छान आलेला आहे। आता जो झुणका आहे तो भाकरी बरोबर खायला खूप भारी लागतो, पण हा तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता। तर ही विदर्भ गावरान पद्धतीची बनवलेली झुणक्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच चमचमीत झणझणीत रेसिपी सोबत। तोपर्यंत